आता मंत्रालयातून सुद्धा जे आमचं ठरलं काल त्याप्रमाणे जे धान्य की जे आतापर्यंत वेगवेगळे जे आहेत त्यांनी पत्रकं काढलेली आहेत त्यांचं सुद्धा पत्रक आणि त्याचबरोबर कलेक्टरने सुद्धा त्याच्यावर इकडच्या सही केली ते पत्रक जे आहे आलेलं आहे ते मी आपल्याला वाचून दाखवतो आहे. श्री लक्ष्मण हाके, श्री नवनाथ वाघमारे आणि इतर जे आमरण उपोषण करत आहेत त्यांनी उपोषण मागे घेण्याबाबत या संदर्भात 22 जून रोजी झालेल्या मीटिंगमधील चर्चेनुसार इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्या व आपल्या उपोषणासंदर्भात 21/6/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल्स इथे मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच इतर मंत्री महोदयाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस आपले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. त्याच्यामध्ये जे जे काही झालं त्यातल्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही सुद्धा ऐकल्या का सगळ्याच गोष्टीची कदाचित त्याच्यामध्ये नोंद नसेल. आपल्या मागण्या संदर्भातील सविस्तर अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्याबाबत निर्णय घेण्यात आले आणि ज्या उर्वरित मागण्या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी येत्या अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित करून सर्वांनी मिळून निर्णय घेण्यात येईल. इतर मागास वर्ग भटक्या जमाती समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल. शासन इतर मागासवर्गीय भटक्या जमातीच्या मागण्यासंदर्भात गंभीर आणि सकारात्मक आहे. तरी आम्ही आपणास विनंती करतो की आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे. आपले नम्र सेक्रेटरी कलेक्टर यांच्या सह्या हे सगळं जे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं झालेला म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आले आणि मंत्री आलो उपमुख्यमंत्री आलो सगळे झालेले आहे आणि त्याप्रमाणे झालेलं आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की हे जे आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हणजे त्यांच्याच मागण्यावरून झालेलं आहे. एक लक्षात घ्या शेवटी आपले जे त्यांनी विनंती केली स्वतः मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्याशी बोललेले आहेत ठाकरे साहेबांशी आणि आमच्या वाघमारेची सगळ्यांची. असं आहे की ही सगळी मंडळी जी आहेत हे आपले दोन बांधव आहेत लढवई आहेत. शेवटी त्यांच्या सुद्धा जीवाची काळजी तुम्हाला आम्हाला असली पाहिजे ते आम्हाला तर आहे. रोज सकाळ संध्याकाळ मी फोन करून काय चाललं विचारतो आहे. आपल्याला त्यांना परत एकदा पुन्हा जर अडचण आली तर हा छगन भुजबळ सुद्धा सगळ्यांना ठेवून परत येईल. आपल्या बांधवांच्या तब्येतीची काळजी आपणच घेतली पाहिजे. म्हणून आम्ही आज सगळे इथं विनंती करतो आहोत की यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं आणि शासनाला जे आहे ते शासनाने सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रतिसाद द्यावा ही विनंती जी आहे आम्ही सर्व बांधवांच्या सर्व मंत्र्यांच्या सर्व संघटनांच्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मार्फत आम्ही त्यांना करतो आहोत.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मोदी, जय गांधी, जय ओबीसी. या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीनं शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी आले. ज्या उपोषणकर्त्यांच्या मागण्याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे, या ठिकाणी लक्ष्मणजी हाके सर हे एका या सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्या